इचलकरंजी शहरातील स्वच्छतेवर थेट परिणाम करणाऱ्या गंभीर घडामोडीत आज इचलकरंजी महानगरपालिकाच्या कचरा उठाव करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। मासिक पगार वेळेवर दिला जात नाही, तसेच ESI आणि PF निधी जमा केला जात नसल्याच्या तक्रारींसह विविध प्रलंबित मागण्यांमुळे कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंदचा निर्णय घेतला आहे। दरम्यान अवघ्या 4 दिवसांपूर्वीच महापौर उदय धातुंडे यांनी घंटागाडी मक्तेदारांना कचरा उठावाबाबत सक्त सूचना देत कामात शिस्त आणि नियमितता ठेवण्याचे आदेश दिले होते। मात्र त्यानंतर अल्पावधीतच कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्याने संबंधित DMK कंपनीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। केवळ ठेका मिळवणे हा उद्देश असून प्रत्यक्ष सेवा देण्यात कंपनी अपयशी ठरत असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे। शहरातील घरोघरी कचरा संकलनाचे काम पूर्णपणे घंटागाडी कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे। आंदोलन लांबले तर नागरिकांना पुन्हा कचरा चौकात आणि रस्त्यावर टाकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे। आता महापौर आणि प्रशासन या प्रश्नावर कोणती ठोस भूमिका घेतात, कर्मचाऱ्यांच्या मागण्या कशा सोडवतात आणि शहराची स्वच्छता पूर्ववत कधी होते याकडे संपूर्ण इचलकरंजीकरांचे लक्ष लागले आहे। प्रशासनास आमची एवढीच विनंती आहे की गेले 16 महिने झालं कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाही आणि कामगारांच्या इतर भरपूर अशा मागण्या आहेत की ESIची कार्ड अजून कंपनीने वायद्यानुसार का नाही त्यांनी का नाही वेळेवर पूर्ण केलेलं नाही। कामगारांचा पगार 10 तारखेच्यात कधी झालेला नाही। त्यामुळं कामगार का नाही आजपर्यंत का नाही ज्या वेळेला आम्ही उपोषण करतो आहे त्यावेळेला संप केला किंवा काम बंद केलं त्यावेळेलाच कंपनी पगार देते। हे प्रथा बंद व्हायला पाहिजे। नगरपालिकेने या गोष्टीची दाद घ्यावी आणि या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन का नाही कामगारांच्यावर होणारे जे का नाही परिस्थितीला तोंड द्यायला का नाही आम्हाला जे रोजंदारी म्हणजे रोज जे आपल्याला का नाही खर्चासाठी लागणारे जे पैसे आहेत ते कामगार कर्मचारी काम करूनच मिळवतो आणि हा जर पगार आम्हाला जर वेळेवर मिळत नसेल तर मग या पगाराचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही। त्यामुळे नगरपालिकेने या गोष्टीची दाद घेऊन का नाही आम्हाला वेळेवर पगार द्यावा। ESIची कार्ड सगळ्यांची अपुरी आहेत ती पूर्ण करून द्यावीत आणि फंडाची रक्कम जी आम्हाला कंपनी का नाही उर्वरित रक्कम जी आमच्या पगारातून कट करते याचा हिशोब आम्हाला मिळालेला नाही व्यवस्थित। ते आमच्या पगारपत्रकाच्या शिल्पा आणि फंडाच्या पैशाची ज्या आम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळं कंपनीने द्यायचा वायदा करून सुद्धा कंपनीने या गोष्टीची का नाही दाद घेतलेली नाही। या गोष्टीसाठीच का नाही आज आम्ही का नाही काम बंद ठेवलेलं आहे आणि जर कंपनीने या गोष्टीची जर दाद नाही घेतली, जर या गोष्टीला कंपनी जर का नाही आम्हाला जर मान्य करून नाही दिली तर आमचे काम हे असेच पुढे आम्ही बंद ठेवणार। एवढीच आमची मागणी आहे की नगरपालिकेने या गोष्टीकडे जरा गांभीर्याने लक्ष द्यावे।